विठ्ठल म्हणे थकलो आता. विठ्ठल म्हणे थकलो आता, हात ठेवून कटीवर. वर्ष किती सरली तरी उभा असा विटेवर. हल्ली पाय दुखतात थोडे, बसावं जरा वाटतं. पण भक्तांचे चेहरे आठवले की अंगात देवाचं बळ दाटतं. पुंडलिकाची वीट झिजली आता, वापरायची तरी किती. रात्री सारे पांगल्यावर तीच माझी सोबती. दिवसभर वर्दळ नुसती धन्यतेचे भाव. क्षणाचीही उसंत नाही ना हलायला कुठे वाव. थकून भागून वारकरी जेव्हा समोर असा उभारतो, कष्ट श्रद्धा पाहून इतकी मी अंतरातून सुखावतो. आर्त हाक ऐकतो तेव्हा सगळ्या जातो क्षीण. उभं राहून ऐकण्यापेक्षा झुंज देणं कठीण. तुमच्यासोबत माझी सुद्धा होत असते वारी. किती किती पाहायला मिळतात माणसं वेगळी सारी. मनात सदैव तेवत असते तुमच्या श्रद्धेची प्रभा. मनात सदैव तेवत असते तुमच्या श्रद्धेची प्रभा. आणि शेवटी विश्वासावर भक्त आणि भक्तीवर देव उभा. माझी आजची कविता श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण करते. खरं तर ज्यांच्या आशीर्वादाशिवाय सगळं शून्य आहे आणि जे मला नेहमी शब्द देतात, अशा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ही कविता शूट करायला मला मिळाली हे मी माझं भाग्य समजते. ही संधी मला मिळाली ती अमित कवडे दादा आणि वहिनी यांच्या सहकार्यामुळे. हे सुंदर मंदिर त्यांच्याच घरी आहे. इथे आल्यानंतर आपसुकच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नजरेत भरते. पण त्यानंतर माझं लक्ष गेलं ते संत तुकारामांच्या हेची दान देगा देवा या अभंगाकडे. म्हणजे ही किती छान कल्पना आहे की मूर्तीच्या इथे संत तुकारामांचा अभंग लावलाय. पण त्यानंतर खास करून सांगण्याची गोष्ट म्हणजे माझं लक्ष गेलं ते या संदेशाकडे, कृपया दक्षिणा ठेवू नये. किती विरळा विचार आहे हा, की आता आपण बघतोय हल्ली सगळीकडे श्रद्धेचा बाजार मांडलाय. पण हा संदेश खूपच वेगळा आहे. त्यांचा हा विचार आहे की देव तुमच्याकडे काहीही मागत नाही, फक्त तुमचा भोळा भाव आणि खरी प्रामाणिक श्रद्धा मागतो. मला या मंदिरात खूप प्रसन्न वाटलं कारण त्यांचे चांगले विचार इथे रिफ्लेक्ट झालेले आहेत. आजची माझी कविता तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि खास करून हा वेगळा संदेश तुम्हाला कसा वाटला हेही सांगा. धन्यवाद.